नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. आज अमरावतीतून एक धक्कादायक बातमी. भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रमुखावर कारवाई का नाही, हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या हॉकर्स आणि व्यापारी बहिणी भावांच्या लढ्यांची ही कथा. महानगरपालिकेतील अतिक्रमण प्रमुख योगेश कोल्हे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. 28 एप्रिल 2018 रोजी बांधकाम केंद्रावर 1000 रुपयाची लाच घेताना प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले. तरीही 7 वर्षानंतरही त्यांना पदावरून हटवले नाही. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष गणेश मारोडकर यांनी आयुक्तांकडे वारंवार निवेदन दिले, पण प्रशासनाने डोळे झाकले आहे का? अतिक्रमण विभागात हप्त्यांचा सुळसुळाट. शहरातील जयस्तंभ चौक, राजकमल चौक, प्रभात चौक, स्टेशन, अमरावती डेपो, सायन्स कोर मैदान येथे मोठे अतिक्रमण कायम, तरीही कारवाई नाही. लाखो रुपये महिन्याला वसूल होतात, पण फक्त गरीब छोट्या हॉकरवरच छापे. मोठे व्यापारी आणि मार्केट अतिक्रमण ठेवतात, तर छोट्या बहिणी भावावरच कारवाई. मुंबई हायकोर्टने संतोषी माता मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याचेही आदेश दिले, तरीही अंमल नाही. नोटीस प्रक्रिया ही नियम बाहेर. मारोडकर यांनी म्हटले की योगेश कोल्हेची संपूर्ण भ्रष्टाचार फाईल लवकरच प्रशासनासमोर ठेवणार. हे झाकले जाणार नाही. महानगरपालिकेकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. उपस्थित होते कांचनताई ठाकूर, दीपक लोखंडे, दिनेश हरणे, दिलीप आमटे, आशा इंगळे, कैलास ठाकूर, संतोष झापर्डे, अर्चना यावले. प्रिय श्रोत्यांनो, हा लढा आमचा सगळ्यांचा आहे. न्याय मिळेपर्यंत थांबू नका. न्यायाच्या दिशेने पाऊल टाका. आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये जे अतिक्रमण विभागामध्ये अतिक्रमण प्रमुखच्या 2 पोस्ट आहेत, त्या मुळात असंविधानिक आहे. अतिक्रमण प्रमुख हा एकच असतो कुठल्याही महानगरपालिकेमध्ये. त्याच्यावर एक सहाय्यक आयुक्त असतो, ही पोस्ट चुकीची आहे. तसेच योगेश कोल्हे यांनी 2018 मध्ये 1000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने पकडले होते. त्याचं निलंबन महानगरपालिकेने केलं होतं. तरी सुद्धा अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला एवढ्या मोठ्या पोस्टवर कशाने बसवलेल्या आहेत. तसेच सामान्य प्रशासनाकडे आम्ही मागणी केली असता त्यांची अतिक्रमण प्रमुख म्हणून नोंद कुठेच नाही. हा संशोधनाचा विषय आहे का हे अतिक्रमण प्रमुख बनलेच कसे. अमरावती शहरात जे हॉकर व्यवसाय त्यांना पैसे देतात, हप्ते देतात, 2000 रुपये गाडीच्या प्रमाणे योगेश कोल्हे पैसे मागतो आणि जो पैसे देत नाही त्याच्यावर हेतू परस्पर कारवाई करतो. हा आमचा सीधा आरोप आहे. नगर वाचनालय येतो, तिथे जे पूर्ण लाईन आहे त्या लाईनीपासून याला कमीत कमी लाखो रुपये महिन्याचे जातात, म्हणून तिथे कारवाई होत नाही. सिटीमध्ये जे पूर्ण सिटी कोतवालीच्या समोर तोडण्याचे जे आदेश दिले, अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले दुकानाला, अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. का बरं? किती पैसे गेले योगेशजी कोल्हे यांना? अशा करप्ट अधिकाऱ्याला तात्काळ अमरावती महानगरपालिकेने आयुक्त मॅडमने पदावरून याला बिलकुल बरखास्त केले पाहिजे. आणि एक चपराशी व्यक्ती हा अतिक्रमण प्रमुख बनू कसा शकतो? कमी करणे का महानगरपालिकेपाशी? खूप अधिकारी आहे, चांगले चांगले, आणि त्या पदाची योग्य जे त्या पदाला शोभू शकतात, न्याय देऊ शकतात असे लोक सुद्धा महानगरपालिकेमध्ये आहेत. मग यालाच का बरं निवडली? ज्याच्यावर 1000 रुपये घेताना ज्याची 1000 रुपयासाठी ज्याची नियत मिळू शकते, एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसल्यानंतर तो तुम्ही अमरावती महानगरपालिका विकू शकतो? हे महानगरपालिकेच्या लक्षात येत नाही आहेत का? हा, या चपराशाला तिथे बसवणं म्हणजे जो खरा त्या पदाचा दावेदार आहे, त्या खुर्चीचा दावेदार, हा त्याच्यावर झालेला अन्याय तो आम्ही कधी येऊ देणार नाही. आणि आमच्या गरीब हॉकर्सवर जो पैसे देत नाही त्याच्यावर आम्ही कारवाईची घेऊ देणार नाही. योगेश कोल्हे यांना तातडीने हटवावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.